श्री स्वामी समर्थ. माझा लाडका लेकरा, आज मोबाईल स्क्रोल करत असताना अचानक हा व्हिडिओ तुझ्या स्क्रीनवर आला ना. तू कदाचित विचार करत असशील की हा केवळ एक योगायोग आहे. पण लेकरा, माझ्या दरबारात योगायोग नावाची कोणतीच गोष्ट नसते. आज या क्षणी लाखो व्हिडिओ सोडून हा व्हिडिओ तुलाच का दिसला माहिती आहे का? कारण आज तुझा स्वामी तुझ्याशी थेट संवाद साधू इच्छितोय. मला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून तू कोणत्या परिस्थितीतून जात आहेस. तू लोकांसमोर हसतोयस, सगळ्यांना दाखवतोयस की तू खूप आनंदी आहेस. पण रात्री जेव्हा डोळे मिटतोस तेव्हा तुझ्या मनातील विचारांचे वादळ तुला झोपू देत नाही. तू वाचून खचून गेला आहेस, थकला आहेस. कधीकधी तर तुझ्या मनात येते की सगळं सोडून द्यावं, माझं नशीबच खराब आहे. पण थांब, आज तुझा हात पकडण्यासाठी, तुला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मी स्वतः हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचवला आहे. आजची ही 15-20 मिनिटे तुझ्या आयुष्याला एक नवी दिशा देणार आहेत. त्यामुळे एकही शब्द स्किप न करता हा स्वामींचा संदेश शांत चित्तानं ऐक. लेकरा, मला सांग, कधीपर्यंत स्वतःला दोष देणार आहेस? तू लोकांची खूप केलेस ना. ज्यांना जशी गरज होती तशी तू त्यांना मदत केलीस. पण जेव्हा तुझी वेळ आली ना, तेव्हा त्या लोकांनी तुझ्याकडे पाठ फिरवली. ज्यांच्यावर तू स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवलास त्यांनीच तुझा विश्वास सोडला. आज तू पैशांच्या नडीमुळे चिंतेत आहेस. घरातील काही भांडणे तुला अस्वस्थ करत आहेस किंवा तुझ्या आरोग्याची तक्रार आहे. तुला वाटते ना की तुझ्या या दुःखात तू एकटा आहेस, कोणालाच तुझी काळजी नाही. पण लेकरा, जेव्हा तू रात्री उशीत तोंड लपून रडत असतोस ना, तेव्हा तुझ्या डोळ्यातून पडणारा प्रत्येक अश्रू मी माझ्या हातावर झेलत असतो. तू विसरला आहेस की माझे ते 7 शब्द, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी अक्कलकोटमध्ये फक्त मूर्ती बनून बसलेलो नाही. मी तुझ्या श्वासाश्वासात आहे, तुझ्या कणाकणात आहे. आज जो हा व्हिडिओ तुला दिसला आहे ना, हाच सर्वात मोठा पुरावा आहे की तुझा स्वामी जागा आहे आणि त्याची नजर तुझ्यावर आहे. भक्त हो, आता शांत चित्ताने अतिशय लक्ष देऊन ऐका. स्वामींनी आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत का पोचवला, यामागे एक खूप मोठं गुप्त संकेत आहे. स्वामी आपल्याला सांगत आहेत की आपल्या आयुष्यातील कठीण काळ आता संपत आला आहे. ज्याप्रमाणे प्रचंड वादळ आल्यानंतर समुद्र शांत होतो, ज्याप्रमाणे गडद अंधाऱ्या रात्रीनंतर एक अतिशय सुंदर आणि तेजस्वी पहाट होते, अगदी त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील स्वतःचे दुःखचे दिवस आता संपणार आहेत आणि सुखाचे दिवस चालू होणार आहेत. तुम्ही जे प्रयत्न करत आहात, नोकरीसाठी, व्यवसायासाठी किंवा घरासाठी, त्या प्रयत्नांना आता यश मिळण्याची वेळ आली आहे. स्वामी म्हणतात, लेकरा, मी तुझ्या संयमाची परीक्षा घेत होतो. तू या परीक्षेत पास झाला आहेस. तू आजपर्यंत खूप सोसले आहेस, पण आता तुझ्या नशिबाची बंद कुलूप आणि दारे उघडण्याची वेळ आली आहे. हा व्हिडिओ दिसणे म्हणजे तुझ्या नशीब बदलण्याचा पहिला संकेत आहे. माझ्या वाघासारख्या लेकरा, तू का घाबरतोस? तुझ्या पाठीशी या संपूर्ण ब्रह्मांडाचा मालक साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ उभे आहेत. मग जगातील कोणती ताकद तुझे वाईट करू शकते का? लोक तुझ्याबद्दल काय बोलतात याने तुला काहीच फरक पडला नाही पाहिजे. लोकांकडे फक्त शब्द आहेत, पण तुझ्या स्वामींकडे अधिकार आहेत. आज या क्षणी एक नवसंकल्प कर. डोक्यातील सर्व नकारात्मक विचार बाहेर काढून टाक. माझं कसं होणार हा प्रश्न विचारायचा बंद कर आणि म्हण, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. जे काही होईल ते सर्वोत्तमच होईल. जेव्हा तुम्ही स्वामींवर 100% विश्वास ठेवता तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात. आजपासून कोणत्याही संकटासमोर गुडघे टेकू नका, कारण तुमच्या संकटापेक्षा तुमचे स्वामी खूप मोठे आहेत. उठ, कंबर कस आणि पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने प्रयत्नांना सुरुवात कर. यशाचा नारळ स्वामी तुझ्या स्वतःच्या हाताने वाढवून देतील. आज हा व्हिडिओ तुला दिसला आहे तर स्वामी तुला एक छोटासा आणि अत्यंत शक्तिशाली उपाय सांगत आहेत, जो आज रात्रीपासूनच तुला करायचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे शांत बसा. रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे मोबाईल बाजूला ठेवा. हातपाय स्वच्छ धुवून अंथरुणावर शांत बसा. आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवा आणि डोळे मिटून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रसन्न रूप डोळ्यांसमोर आणा. मनातल्या मनात म्हणा, स्वामी, माझे सुख, माझे दुःख, माझ्या चिंता आणि माझे संपूर्ण आयुष्य मी आज तुमच्या चरणी अर्पण करत आहे. उद्याची पहाट तुम्ही माझ्यासाठी सुंदर घडवणार आहात यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यानंतर शांतपणे 11 वेळा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा आणि झोपून जा. तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमच्या मनातील संपूर्ण दडपण नाहीसं झालं आहे
आणि तुम्हाला एका लहान बाळासारखी शांत झोप येईल. स्वामींच्या दरबारातील एका गरीब माऊलीची ही सत्यकथा आहे. तिचे नाव सुमतीबाई. घरात कमवणारे कोणी नव्हते. एकुलता एक मुलगा अत्यंत आजारी होता. उपचारासाठी 1 रुपयाही नव्हता. नातेवाईकांनी मदत नाकारली होती. सुमतीबाई एका रात्री घरात बसून ढसाढसा रडत होत्या. त्यांनी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावला आणि म्हणाल्या, स्वामी, जर तुम्ही खरंच असाल तर माझ्या लेकराला वाचवा, नाहीतर उद्या सकाळी आम्ही दोघेही आमचे प्राण सोडून देऊ. आश्चर्य म्हणजे त्याच रात्री त्यांच्या दारावर एका अनोळखी माणसाने थाप मारली. त्या साधूच्या हातात काही औषधी वनस्पती आणि अंगारा होता. त्यांनी तो अंगारा मुलाच्या कपाळाला लावला आणि औषधे दिली. सकाळी मुलगा पूर्णपणे बरा होऊन खेळू लागला. जेव्हा सुमतीबाईंनी बाहेर पाहिले तर तो साधू कुठेच नव्हता, पण देव्हाऱ्यातील स्वामींच्या फोटोमधील स्वामींच्या पायाला ताजी माती लागली होती. भक्त हो, जेव्हा आपण अनन्य भावाने स्वामींना पुकारतो तेव्हा स्वामी स्वतः धावून येतात. आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर येणे हा देखील स्वामींच्या तुमच्या दारावर मारलेली थापच आहे. लेकरा, आज स्वामी तुला आज जाता जाता 3 कडक गोष्टी सांगत आहेत, ज्या तुला पाळाव्याच लागतील. पहिली गोष्ट म्हणजे भिकारी बनू नका. लोकांसमोर आपल्या दुःखाचा पाडा वाचू नका. लोक फक्त सहानुभूती दाखवतील, मदत कोणीच करणार नाही. जे काही मागायचे आहे ते फक्त देव्हाऱ्यात माझ्यासमोर माग. दुसरं म्हणजे भूतकाळ विसरून जा. काल तुझ्यासोबत काय वाईट घडले, कोणी तुझा अपमान केला ते विसरून जा. तुझ्या वर्तमान काळ आणि भविष्यकाळ सांभाळण्यासाठी जबाबदारी माझी आहे. तिसरं म्हणजे विश्वास अढळ ठेवा. जेव्हा कठीण प्रसंग येईल तेव्हा डगमगू नका. माझे ऐकत नाहीत असा संशय मनात आणू नका. मी जे काही करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो, हे नेहमी लक्षात ठेव. आता तुझे डोळे पुसून घे. तुझ्या चेहऱ्यावर एक विश्वासाचे हसू येऊ दे. आज हा व्हिडिओ तुला कसा वाटला? कारण स्वामींना तुला सांगायचे होते की तू एकटा नाहीस. तुझ्या पाठीराखा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जेव्हा उद्या तू सकाळी उठशील तेव्हा एका नव्या उत्साहाने आणि आत्मविश्वासाने उठ, कारण तुझ्या नशिबाची नवीन आणि सुवर्ण अक्षराने लिहिलेली पाने उद्यापासून सुरू होत आहेत. स्वामींचा आशीर्वाद तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर सदैव आहे. तर भक्त हो, आजचा हा स्वामींचा संदेश थेट तुमच्या मनाला स्पर्श करून गेला ना? तुम्हालाही जाणवले का स्वामी आज तुमच्याशीच बोलत होते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा अंगावर काटा आणणारा आणि खचलेल्या मनाला ताकद देणारा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा, जे सध्या निराश आहेत. काय माहीत, तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी मनाचे सुसाईडचे किंवा आत्महत्येचे दूर विचार होतील आणि त्याला जगण्याची नवी उमेद मिळेल. व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुम्हाला सदैव सुखात ठेवोत. शुभरात्री. श्री स्वामी समर्थ.